ज्या मुलीच्या बापाने 20 लाख रुपये खर्चून ज्या थाटामाटात आपल्या मुलीचं एकुलत्या मुलीचं लग्न लावलं, हीच लग्नाची सुरुवात आहे मित्रांनो. आणि हेच लग्नाचं मुख्य आकर्षण आहे. भल्या मोठ्या मिरवणुकीमध्ये वाजत गाजत हळदीच्या कार्यक्रमाला नवरी मुलगी आणि नवरा मुलगा आलेला आहे. नवरी मुलीचे वडील म्हणजे माझे मित्र गोरख दराडे यांचा मी एक फोटो आणि एक व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये कैद केला. आणि नवरी मुलीची शूटिंग गाडीतून एंट्री होते ते मी शूट करत होतो. नवरदेवाची एंट्री गाडीमधून येत होती ते पण मी शूट करत होतो. दोघंजण नवरा बायको, नवरा आणि नवरी गाडीतून आले आणि मी त्यांचा व्हिडिओ काढला. राजा राणीची जोड, खूप सुंदर जोड होती दोघांची. आणि हा कार्यक्रम, आजचा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम आता हळदीचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11चं टायमिंग आहे हळदीचं. तोपर्यंत ज्या काही रूढी परंपरेने चालत आलेल्या ज्या काही प्रथा असतात, गाठीबिटी घेणं, तो कार्यक्रम या ठिकाणी पार पडताना आपल्याला दिसतोय. नवरी मुलीचे वडील गोरख दराडे माझे मित्र आहेत, चांगलं फुल जोशमध्ये आहेत. आज ते वरबाप आहेत. अंगात शेरवानी टाकलेले आहे, जॅकेट आहे, गळ्यामध्ये चेन आहे, टोपी आहे. एक महाराष्ट्रीयन पेहराव म्हणजे महाराष्ट्रीयन जो ड्रेस असतो तो त्यांच्या अंगामध्ये. आणि या दोन्ही बाजूनं नवरदेवाच्या बाजूची मंडळी आणि नवरीच्या बाजूची मंडळी दोन्ही बाजूने या ठिकाणी उभा आहेत. आणि गाठीभेटीचा कार्यक्रम या मुक्ताई लॉन्समध्ये, सिटीन चौक मुक्ताई लॉन्स या ठिकाणी पार पडतोय. नवरी मुलीचे वडील आणि नवरदेवाचे वडील या दोघांच्या गाठीभेटीचा कार्यक्रम चालला आहे. तसेच सगळ्या पाहुण्यांचा, नवरीकडल्या पाहुण्यांचा आणि नवरदेवाच्या पाहुण्यांचा, सगळ्यांचा गाठीभेटीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. आपल्या लाडक्या लेकीला तिचं किती, आपल्या घरात राहिल्यानंतर किती तिचं लग्न किती मोठ्या थाटात करावं हे वडिलांना कळत नाही. पण वडिलांनी तिचं खूप मोठ्या थाटामाटात, हा शेतकरी माणूस पण मोठ्या थाटामाटात आपल्या मुलीचं, लाडक्या मुलीचं लग्न लावून दिले. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हा कार्यक्रम जो चालला आहे हा गाठीभेटींचा कार्यक्रम आहे. महिला वर्गांचा सुद्धा हाच कार्यक्रम चालला आहे या ठिकाणी, गाठीभेटींचा कार्यक्रम. आणि हा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुढे जेव्हा आपण जाऊ तेव्हा हळदीचा कार्यक्रम आहे पुढे, आपण ते पण दाखवणार आहोत. आत्ता या ठिकाणावरनं जो हॉल आहे त्या हॉलमध्ये कडक एंट्री झालेली आहे नवरी मुलीची आणि नवऱ्या मुलाची. खूप सुंदर जोडी, राजा राणीची जोडी. दोघांनी गॉगल लावलेत, नवीन फॅशन. लग्न असल्यानंतर एक उत्सुकता असते, आनंद असतो, खूप आनंदाचं वातावरण असतं. आणि या ठिकाणी येऊन सर्वजण थांबलेले आहेत. नवरदेव आणि नवरी या ठिकाणी पुढे थांबलेले आहेत. आणि खूप सुंदर पद्धतीनं लग्नाचे नियोजन मित्रांनं माझ्या केलेलं आहे. आणि माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे मित्र, पण माझा मित्र आहे तो. आणि खूप सुंदर पद्धतीनं ही जी सगळी आतमध्ये सगळी सजावट केलेली दिसते. तर मित्रांनो, आता मी नाश्ता केला आणि डुप्लिकेट शाहरुख खान या ठिकाणी चक्क या कार्यक्रमाला सुद्धा आले होते. डुप्लिकेट शाहरुख खान परत एकदा सेल्फीसाठी उभा आहेत. खूप सुंदर. आणि नवरदेवाचे वडील आणि नवरीचे वडील ह्या दोघांचा एक वरबाप म्हणून एक वेगळाच रुबाब असतो. आता ह्या डुप्लिकेट शाहरुख खानसोबत नवरी मुलीचे वडील आहेत गोरख दराडे माझे मित्र, ते त्याचे पण मित्र आहेत. आणि चक्क त्यांचा रुबाब बघा, मी तुम्हाला दाखवतो आहे. गळ्यामध्ये चेन, अंगात जॅकेट. आणि हा रुबाब बघून मित्रांनो खरंच आज, कारण त्यांची आज मुलगी त्यांच्या आज दुसऱ्याच्या घरी ते देणार आहेत. आणि एकंदरीत आम्ही परत जेवणाला दुपारच्या सुरुवात केली. दुपारचं जेवण आपण मगाशी नाश्ता केला, त्याच्यानंतर आता हे दुपारचं हळदी झाल्यानंतरचं जे जेवण असतं ते जेवण होतं. जेवणामध्ये हे मेनू होते
तर मित्रांनो, हे भूक लागलेले आमचे मित्र आहेत पडळकर. हां, हे निलेश डुप्लिकेट शाहरुख खान आणि हे श्रीकांत संकपाळ CCTV ऑपरेटर आहेत आमचे. तर यांनासुद्धा भूक लागली. यांना बाकीचं नाही काय लक्ष, पण भुकावर ताव मारायचं यांचं चाललं आहे. आणि माझंही तेच चाललं आहे, कारण मी पण सकाळी लवकर आलो होतो. आमचं तेच पहिलं जेवण आम्ही हुडकत गेलो आणि जेवण केलं. एक हळदीचं जेवण जे आपण म्हणतो, हळद झाल्यानंतरचं सकाळ सकाळचं जेवण आहे. म्हणजे मित्रांनो विचार करा, एक सकाळचा आलेला नाश्ता पण आम्ही केला, त्याच्यानंतर जेवण पण केलं आणि संध्याकाळी पुन्हा लग्न लागल्यानंतर पुन्हा वेगळं जेवण आहे. हे मी तुम्हाला सांगायला विसरणार नाही. मस्तपैकी जेवणावर ताव मारतो आहे, पुऱ्यावर पुऱ्या मित्र माझा ताव मारतो आहे. मी पण जेवतो आहे, तो पण जेवतो आहे. वा वा वा, एक नंबर भाज्या, एक नंबर सगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं जेवण होतं मित्रांनो. मी तुम्हाला आता दाखवते. आजोबा आमच्या शेजारीच बसलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवते. संकपाळ श्रीकांतच माझ्या शेजारी, डुप्लिकेट शाहरुख खान पण जेवत आहेत. त्याचं नाव खरं तर निलेश आहे, पण आम्ही त्याला डुप्लिकेट शाहरुख खान म्हणतो आहे. आणि मित्रांनो, खूप बरं वाटलं आणि निघालो आम्ही. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला डेकोरेशन समोरचं दिसते, ही संध्याकाळची लग्नाची पूर्ण तयारी आहे. आणि या ठिकाणी संध्याकाळी मोठ्या थाटामाटामध्ये लग्न होणार आहे. हे डेकोरेशन बघून आणि आम्ही फोटोचे सेल्फी काढले तिथं. आणि मित्रांनो, आपण त्याच ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी लग्न, जोरदार लग्न होणार आहे. त्या ठिकाणी मुक्ताई लॉन्स, बारामतीमध्ये सिटीन चौकामध्ये असणारं हे मुक्ताई लॉन्स. या ठिकाणी आतमध्ये खूप गर्दी आहे आणि याच ठिकाणी आता आपण आतमध्ये जाणार आहोत. चला आपण आता आतमध्ये जाऊया. तुम्हाला जे दाखवतो आहे ते दृश्य बघून तुम्ही चकित व्हाल. हे समोर दिसणारं जे काही केलेली जी काही सजावट आहे, सगळी सोनेरी सजावट, या ठिकाणी जोरदार लग्न लागणार आहे. आणि हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच येत असेल की हे अफाट खर्च केलेलं लग्न आहे. आणि मित्रांनो, आपल्या मुलीसाठी, आपल्या लेकीसाठी, आपल्या पोटच्या गोळ्यासाठी केलेला हे अफाट खर्च आहे. एकुलती एक मुलगी असून तिला शुभाशीर्वाद देण्यासाठी हजारो माणसं या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना शुभाशीर्वाद, नवरा मुली आणि नवऱ्या मुलीला शुभाशीर्वाद देत आहेत. वाजत गाजत सर्व माणसांच्या मधून नवरदेव आणि नवरी वाजत गाजत स्टेजच्या मधून बरोबर स्टेजवर गेलेले आहेत आणि लग्नाला सुरुवात झालेली आहे. जोरदार पद्धतीने स्वागत करून त्यांचं लग्न मंगळष्टिकेच्या या महाराष्ट्रीयन पद्धतीद्वारे लग्न लागून आतिषबाजी जी असते, लाईटची, फटाक्यांची आतिषबाजी, त्यामध्ये त्यांचं लग्न पार पाडलेलं आहे. आणि मित्रांनो, एक सगळ्यांनी फोटो सेशन म्हणजे फोटोचा कार्यक्रम पार पाडतो आहे. आत्ता हे बघितल्यानंतर लक्षात येईल की मुलीचं वडिलांचं ऊर भरून आलं असेल. आता मित्रांनो, परत एकदा आपण चाललो आहे जेवणाच्या कार्यक्रमाकडे. एकदा आपण जेवण करूया आणि जेवण झाल्यानंतर परत एकदा एक दोन फोटो काढून आपण जाऊया. तर आपण आता जेवणाच्या हॉलमध्ये. मित्रांनो, इतका सुगंध सुटला आहे नुसता जेवणाचा, भाज्यांचा आणि त्या अन्नपदार्थाचा. एकदम छान पद्धतीचं आहेत. आरती आणि आम्ही दोघांनी जेवण केलं. खूप सुंदर जोडी आमची सुद्धा दिसत होती, कारण दोघांनी मॅचिंग शर्ट आणि मॅचिंग साडी तिने घातली होती. छान दिसायला आम्ही दोघं पण छान दिसत होतो मित्रांनो, सुंदर दिसत होतो. आणि आपण स्वतःची स्तुती स्वतः करायला काय हरकत नाही, कारण बायको पण सुंदर दिसत होती साडीवरती. कधीतरी तिनं साडी घातली होती आणि दोघांनी एक चांगल्या पद्धतीचे शर्ट, माझा शर्ट आणि तिची साडी एकाच रंगाची असल्यामुळं मॅचिंग झालं होतं. खूप सुंदर दिसलो मित्रांनो. स्वतःची स्तुती आपण स्तुती करायला हरकत नाही. आणि एकंदरीत मित्रांनो, खरंच लग्नाचं हॉल बघितल्यानंतर सगळीकडे वेगळं होतं. डेकोरेशन, हळदी वेगळीकडे होत्या, लग्न इकडे होतं आणि साखरपुडा एका ठिकाणी वेगळीकडे होता. आणि हे लग्नाचं जे होतं डेकोरेशन, या ठिकाणी लग्न झालं होतं मित्रांनो. हे सुंदर पद्धतीचं असणारी हीच डेकोरेशन. आणि आम्ही सगळ्यांनी फोटो काढले, सगळ्यांनी नवरदेव आणि नवरीबरोबरती सगळ्यांनी फोटो काढले. चला मित्रांनो, हा खर्च मुलीच्या वडिलांनी केलेला खर्च, आपल्या मुलीसाठी केलेला खर्च आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्हाला? जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरायचं नाही. व्हिडिओच्या माध्यमातून कमीत कमी आपण यांना, नवरा मुलींना आशीर्वाद देऊ शकतो. धन्यवाद.